गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 6 जानेवारी 2026, मंगळवार आहे. आज निफ्टीचे एक्सपायरी आहे. काळजी घ्या, चढ उतार बरेचसे असतील. मी आहे उदय कुर्तकोटी, राहणार हारणे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. सुंदर बीचच्या शेजारी आहे. वारं मात्र आज भरपूर सुटलेलं आहे आणि ब्लूटूथ आणायचा नेहमीप्रमाणे राहिलेला आहे. तर आज काल शेअर मार्केट छान प्रकारे वरच गेलेलं होतं, पण वरती गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग चालू झालं आणि त्याच्यानंतर मार्केट खाली आलं आणि शेवटी जाता जाता ते थोडंसं वर गेलं, बारीकसं, फार नाही वर गेलं पण थोडंसं वर गेलं. तर अशी कालच्या मार्केटची कथा होती. आता आपण बघतोय की रिटेस्ट हे जर मार्केटनी केलं आणि परत वर गेलं तर वरची आपल्याला संधी याच्यामध्ये मिळू शकते आणि मार्केट चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतं. पण मागच्याच वेळेप्रमाणे जर त्यांनी परत खालचे लेवल्स दाखवले तर मात्र डबल टॉप होईल आणि तो पुढच्या काळातला सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट असेल डबल टॉपचा. अर्थात तो डबल टॉप तोडणं सुद्धा निफ्टीला जड जाईल, हे चार्ट सांगतं. बघू आता काय होतं आहे ते. आत्ता तरी आपण असं धरायला हरकत नाही की साईडवाईज आहे आणि ॲक्युमुलेशन मोडमध्ये आपण आहोत. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण आपलं काम चालू ठेवायचं आहे. जर निफ्टी खाली गेला आणि आपले स्मॉल कॅप्स खाली गेले, मी चुकून स्मॉल कॅपला स्मॉल केस म्हणतो, आय एम सॉरी, पण काय ते तोंडात बसलंय ते बसलंय. तर चुकून माकून मी स्मॉल केस म्हणलो तर ते स्मॉल कॅप म्हणून लक्षात घ्या. स्मॉल केस ही एक कंपनी आहे आणि ते सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्टचे वेगवेगळे स्मॉल कॅप्स जे आहेत त्याचा जो बंच आहे तो बंच त्यांनी स्वतःच्या साईटवर ठेवलेला आहे. काही फ्री आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टोरियल त्याच्यामध्ये एकत्र केलेले शेअर्स आहेत. वेगवेगळ्या लोकांचे आहेत, वेगवेगळ्या ॲनालिस्टचे आहेत, सगळे रजिस्टर्ड आहेत. मी काही स्मॉल केसची जाहिरात करत नाही, पण माझ्या तोंडात खूप वेळा येतं म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. तर त्याचं ॲप पण येतं आणि त्याच्यामध्ये काही पेड आहेत. तर पेडमध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट पूर्वी मिळून जात होता, हल्ली सांगता येत नाही. कारण पूर्वी सगळे शेअर्स वरवरच जात होते 2021 ते 2025पर्यंत. थोडासा मधला एक महिना 2 महिन्याचे पिरियड सोडले तर बाकी सर्व पिरियड हे सर्व शेअर्स वरच जात होते. त्यावेळेस सगळीकडे प्रॉफिट होता. म्हणजे तुम्ही जरी शेअर्स घेतलेले असतील त्या काळामध्ये तरी तुमचे शेअर्स हे वरवरच जात होते, खाली पडतच नव्हते. तर असा एक सुंदर प्रकार होता त्यावेळेस. पैसे मिळवणं त्यावेळेस सोपं होतं. आता मात्र पैसे मिळवणं तेवढं सोपं राहिलेलं नाही. तुम्हाला मार्केटचा स्टडी करूनच पुढं जायचं आहे. तर फंडामेंटल आणि चार्ट्सचा स्टडी केल्याशिवाय आणि सायकॉलॉजीचा स्टडी केल्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेस मिळवता येणं आता कठीण झालेलं आहे. मार्केट अप जाणार आहे, पण तरीसुद्धा अप जाणार असलं तरीसुद्धा सक्सेस मिळवणं हे मात्र कठीण काम असणार आहे. तर याच्याकरता आपण जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओपासनं, मागच्या जानेवारीच्या व्हिडिओपासनं आपण सांगत आलेलो आहोत
की फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स कसे निवडायचे आणि वेगवेगळे याचे फंडे काय आहेत, सायकॉलॉजिकल परिणाम कसा असतो, हे बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर जरूर पहा. शिवाय आपण याच्यावरती एक छोटा कोर्स पण आपण चालू करतो आहे की हा कोर्स इतर बेसिक किंवा ॲडव्हान्स कोर्सपेक्षा खूप वेगळा असणार आहे आणि त्यामध्ये फंडे कसे असणार आहेत आणि प्रॅक्टिकली आपल्याला शेअर घेण्याकरता काय काय करायचं असतं हेच तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. सायकॉलॉजी शिकवली जाणार आहे. वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. साधारण 4 ते 6 महिन्याचा हा कोर्स आहे. तर हा कोर्स जर का करायचा असेल तर मला व्हॉट्सअपचा नंबर मी दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा. मी पुढच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देईन. बरं, हा कोर्स येण्याकरता तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज, अगदी बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. शेअर मार्केटचे टर्म्स माहीत असणं आवश्यक आहे, नाहीतर ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शोधून काढावे लागतील टर्म्स. उदाहरणार्थ आत्ता जे मी ॲक्युम्युलेशन म्हणलो तसं. तर मित्रांनो, ॲक्युम्युलेशनची फेज आत्ता चालू आहे. जर तुम्हाला स्मॉल कॅप्स हे बऱ्यापैकी कमी किमतीला मिळाले तर पेपरवरती जरूर विकत घ्या. फिजिकल विकत घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही निर्णय घ्या, माझ्या सांगण्यावरून नाही. आपण बऱ्याचशा याच्यामध्ये ट्रिक्स, टिप्स आणि टूल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. टूल्स प्रचंड आहेत. ते खरं तुम्हाला द्यायचे होते, पण ते काही ना काहीतरी कारणास्तव राहून जात आहेत. तेवढा वेळ मला देणं शक्य होत नाही आहे आणि तेवढी माहिती तुम्हाला गोळा करून ती टाकणे, कारण टूल्सचा उपयोग कसा असतो हे चांगल्या प्रकारे जाणकार सगळेच जणं जाणतात, पण ते शब्दात सांगणं हे बऱ्यापैकी कठीण असतं. तर त्याकरता माहिती खूप गोळा करावी लागते आणि ती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, कमीत कमी शब्दात पोचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, वेळ द्यावा लागतो. तो वेळ मला मिळत नाही आहे. पण आपण या कोर्समध्ये मात्र हे सगळं कव्हर करतो आहे. तर शेअर मार्केटमध्ये काळजी घ्या, सावकाश ॲक्युम्युलेशन करत राहा. तुम्हाला ॲक्युम्युलेशन किती करायचं आहे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे ॲक्युम्युलेशन करायचं आहे. तुम्हाला जर का टोटल एखाद्या शेअर्सचे 100 नंबर्स घ्यायचे असतील, 100 शेअर्स घ्यायचे असतील, तर प्रत्येक 3 ते 5% डाऊनफॉलला तुम्ही 3% शेअर्स ॲड करायचे आहेत. म्हणजे फक्त 3 शेअर्स घ्यायचे आहेत. म्हणजे एखादा 1000 रुपयाचा शेअर आहे तर तो 950 ते 970 आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 3 शेअर्स विकत घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे पुढं जायचं आहे. बरं, सोने चांदी प्रचंड वाढलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये वाढतच राहणार आहे, कारण अमेरिकेने म्हणजे ट्रम्पने थोडक्यात व्हेनेझुएलावर हल्ला केलेला आहे आणि त्याच्या अध्यक्षांना कैद करून अमेरिकेत आणलेलं आहे. तर त्याच्यामुळे अस्थिरता परत वाढलेली आहे आणि शिवाय ट्रम्पची जी पुढची भाषणं आहेत तीसुद्धा धक्कादायक आहेत. म्हणजे थोडक्यात ट्रम्प ही दादागिरी परत चालू करतो आहे अमेरिकेची, अशी एकंदर चिन्ह आहेत. त्यांनी कोलंबिया, त्याच्यानंतर ग्रीनलँड यांना डायरेक्टली दम दिलेला आहे की आम्ही तुमच्यावरती कब्जा मिळवणार म्हणून. त्याच्यामुळे इतरही छोटी छोटी जी राष्ट्र त्याच्या शेजारची आहेत, उदाहरणार्थ मेक्सिको, यांनाही भीतीचं वातावरण चालू झालेलं आहे. यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण अमेरिकेशी टक्कर देण्याएवढी यांची ताकद नाही आणि रॅदर जगामध्ये आज कुणाचीही ताकद नाही की जी अमेरिकेशी मुकाबला करू शकतील. रशिया हा युक्रेनच्या वॉरमध्ये गुंतलेला असल्याकारणाने त्याची आर्थिक ताकद कमजोर झालेली आहे. संपलेला नाही आहे रशिया खूप ताकदवान आहे, पण तरीसुद्धा अमेरिकेशी लढाई देण्याची आज त्याची पोझिशन नाही. आणि चीन तर संपलेलाच आहे. अमेरिकेने चीनला पद्धतशीररित्या संपवलेलं आहे, त्याच्यामुळे चीनचीही ताकद नाही आहे. चीन बलाढ्य देश असूनसुद्धा चीनची ताकद नाही, हे लक्षात घ्या. तर या सर्व अस्थिरतेमुळे
परत इराण डोकं वर काढायचा प्रयत्न करतोय. इराणमध्ये यादवी चालू आहे, अंतर्गत यादवी चालू आहे, त्याचाही परिणाम खूप मोठा आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सोने चांदीला परत झळाली आलेली आहे आणि सोनं चांदी वर चाललेलं आहे. आपण आत्ता सोनं चांदी वर चाललेली असली, वर जाणार असली तरीसुद्धा त्याची खरेदी किंवा विक्री करायची नाही. ह्याच्यामध्ये काहीच आपल्याला खरेदी विक्री करायची नाही. आपल्याला शांतपणे बघत बसायचं आहे. चुकून माकून तुम्हाला जर का एक 10% सोनं किंवा चांदीमध्ये फॉल मिळाला, सोन्यात एवढा फॉल नाही मिळणार, सोन्यात 5% मिळेल, पण चांदीमध्ये समजा चुकून माकून 10% फॉल मिळालाच तर मात्र चांदीची खरेदीची वेळ आलेली आहे असं समजा. प्रत्यक्ष ETF किंवा डिजिटली खरेदी करायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही पुढं जा. माझ्या सांगण्यावरून पुढं जाऊ नका. माझं सांगणं चुकू शकतं. तर आपण पुढच्या आठवड्यापासून आपण लेक्चर्स चालू करतोय कोर्सची. तर एक लेक्चर एकेका आठवड्यात येईल. याच्यामध्ये 2 ते 3 किंवा 4 टॉपिक्स कव्हर केले जातील आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळं नॉलेज कसं पास करता येईल याचा प्रयत्न केला जाईल. पण त्याच वेळेस तुम्हाला त्याची प्रॅक्टिसला किमान 3-4 दिवस हातात मिळतील हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर या दृष्टीने सगळा माझा प्रयत्न चाललेला आहे. मी जे तुम्हाला वारंवार प्रेडिक्शन्स देतो त्याचा बहुतेक जणांना फायदा झालेला मला लोक सांगतात. सोन्या चांदीमध्ये तर खूपच लोकांना फायदा झालेले आहेत आणि अजूनही त्यांचे फायदा वाढतोच आहे, कारण आपण अजूनही विकायला कुठंच सांगत नाही आहोत. कारण सोनं चांदी मी तुम्हाला सांगितलेत भाव काय येऊ शकतात, हे पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. ते थक्क करणारे भाव आहेत, पण ॲक्च्युअल आकडा सांगितला तर तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणून मी कधीच हे ॲक्च्युअल आकडे सांगितलेले नाहीत की चांदी कुठपर्यंत जाऊ शकते, सोनं कुठपर्यंत जाऊ शकतं याचा मी हिशोबच केलेला नाही, पण चांदी कुठपर्यंत जाऊ शकते याचा मात्र हिशोब केलेला आहे. आणि ही गोष्ट चक्क थक्क करणारीच होऊ शकते. तर त्याच्यामुळे निवेश करत राहा हेच माझं म्हणणं आहे. तर ज्यांना कोर्सचे डिटेल्स पाहिजेत त्यांनी मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवून देईन आणि आधीच्या माझ्या रविवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोर्सविषयी संपूर्ण डिटेल्स मिळतील. तर तेही डिटेल्स बघून घ्या, वाचून घ्या आणि मग योग्य तो निर्णय घ्या. तुम्हाला ही सर्व माहिती, बरीचशी माहिती द्यापैकी 50% माहिती यूट्यूबवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, पण कुठली घ्यायची कुठली नाही हे कळणं त्यासाठी आवश्यक आहे. आणि मी जी माहिती सांगितली आहे 50% उरलेली, ही माहिती तुम्हाला कुठंच मिळणार नाही आहे. ही माझी 40 वर्षाच्या अनुभवाने आलेली माहिती आहे आणि हे सर्व जे चाललेलं आहे ते पैसे कमवण्याकरता नसून, कारण याच्यातनं मला फार पैसे मिळतील याची अपेक्षाच नाही. आपले आहेत साधारणतः व्ह्युअरशिप होते 200ची व्ह्युअरशिप असते सरासरीने. 200च्या व्ह्युअरशिपमध्ये 2% लोकांनी जर का जॉईन केलं तर 4 लोक जॉईन करणार. 4 लोकांची फी ही मला व्हिडिओ करण्याकरता सुद्धा न खरं परवडण्यासारखी आहे. पण हे मी त्यांच्याच करता करतो आहे ज्यांना या विषयामध्ये सखोल ज्ञान घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी ज्ञान देणार आहे, तुम्हाला स्टॉक्स देणार नाही. आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल असं ज्ञान मी देणार आहे. कारण ह्याच्यामध्ये माझा 40 वर्षाचा 42 वर्षाचा रॅदर अनुभव आहे. तर हा अनुभवाचे जे बोल आहेत हे बोल तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याच्यामधनं तुम्हाला फंडे मिळतील, टिप्स मिळतील. टिप म्हणजे आपल्या शेअर मार्केटमध्ये हा शेअर घ्या म्हणून जी टिप असते तशी टिप नव्हे, तुम्हाला प्रिन्सिपली टिप मी देणार आहे. म्हणजे टिप्ससाठी मी एखादं प्रिन्सिपल तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे, एक नाही असंख्य प्रिन्सिपल्स सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध लेखकांचे तुम्हाला जे विचार आहेत
ते त्यांच्या चॅप्टर वाईज तुम्हाला मुद्देशीर एक तुम्हाला एका वाक्यामध्ये तुम्हाला त्यांचा अख्ख्या चॅप्टरचं सार सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपण पुढं जाणार आहोत आणि ह्या कोर्सची उपयुक्तता नक्कीच असेल ज्यांना नॉलेज घ्यायचं आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती शेअर मार्केटमधनं चांगल्या प्रकारे पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठीच हा कोर्स आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे, सी यू.